शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलनाबाबत आंदोलन अंकुश, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी एकत्र येऊन गरजवंत युवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऊस दराबाबत लढा उभा करण्याचं ठरलं। यानुसार आज शिरोळ तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला। दुपारी 12 वाजता शिवाजी चौकातून मोर्चा सुरुवात झाली। यावेळी ऊस दर आमच्या हक्काचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत हजारो शेतकरी सहभागी झाले होते। माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा हा तहसील कार्यालयासमोर आल्यावर त्याचं सभेत रूपांतर झालं। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दराबाबत शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा दिला। आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा यावेळी निषेध करण्यात आला। माजी आमदार उल्हास पाटील यांनी ऊस दरासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकरी एकवटला असून घामाचा दाम घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा इशारा दिला। तर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदार पोलीस बळाचा वापर करून दादागिरी करतायत। कारखानदारांनी जाहीर केलेला 3400 रुपये दर मान्य नाही, अगोदर मागचे 200 रुपये द्या तर मग चर्चा होणार असा इशारा दिला। यावेळी सचिन शिंदे, दीपक पाटील, विशाल चौगुले, बंटी देसाई यांनी मनोगत व्यक्त करत चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल 3800 आणि गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 200 रुपये कारखानदारांनी द्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं। मोर्चामध्ये धीरज शिंदे, अक्षय पाटील, विठ्ठल गोटे, मंगेश नलावडे, तानाजी वठारे, अवधूत भिलवडे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झालेले होते।